ट्रम्प यांनी भारतावर 25% आयात शुल्क वाढवले। भारतीय वस्तूंवर 1 ऑगस्टपासून 25% आयात शुल्क भरावं लागणार आहे। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी ही घोषणा केली, त्यामुळे भारताला याचा मोठा फटका बसणार आहे। टॅरिफमुळे भारताचं किती नुकसान होऊ शकतं बघा। अनेक वर्षांपासून भारतासोबत मैत्रीपूर्ण संबंध आहे, मात्र व्यापार कमी आहे। भारत जगात सर्वाधिक आयात शुल्क लादणारा देश आहे। भारत रशियाकडून मोठ्या प्रमाणात लष्करी साहित्य, कच्चं तेल विकत घेतो। रशियाने युक्रेनच्या नागरिकांना मारणं थांबावं असं वाटत असेल तर हे योग्य नाही। त्यामुळे 1 ऑगस्टपासून भारताला 25% आयात शुल्कासोबत अतिरिक्त दंड लावण्याचा निर्णय अमेरिकेने घेतलाय। तर अर्थव्यवस्था विश्लेषक केदार ओक यांनी यावर काय प्रतिक्रिया दिली आहे बघा। ओव्हरऑल मार्केट हे डिस्काउंट करून गेले काही महिने चाललेलं होतं आणि आता त्याचा पार्ट असा आहे की हे जे 25% टेरिफ आहे ही प्रोव्हिजन आहे, हे लोकांनी लक्षात घ्यावं। यांनी पॅनिक व्हायची गरज नाही आहे। मेन कन्सर्न आहे की ह्याच्यानंतर जे ॲनालिसिस होईल, त्याच्यानंतर जे टेरिफ ठरेल, कारण की ओव्हरऑल बघितलं आज नाही म्हटलं तरी GDPच्या काही सर्टन पर्सेंटेजमध्येच आपण आपला एक्सपोर्ट आणि इम्पोर्ट US बरोबर करतो, त्यामुळे त्याचा इम्पॅक्ट काही फार मोठा होईल असं मला वाटत नाही आहे। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।